मदन कारंडे साहेब कसे आहेत, अजून त्यांना कुठल्या गोष्टीचा जास्त अनुभव नाही. अजून त्यांनी नेतृत्व म्हणजे तिने सांगितलं हिनी सांगितलं यावर त्यांचं आवारे पहिला साहेब खंजीर पुसत होतं, पण आता मंत्री झालं. रानात काम केलेलं आहे त्यांनी, ते पण मी सांगतो. महिलांसाठी भरपूर त्यांनी जे योजना वगैरे राबवल्यात, महिला सगळ्या खुश आहेत. तर त्यांनी आमदार म्हटलं तर हे पण आहे काय इकडे आवारे साहेब आहे ना, माहिती आहे ना काही नाही आहे माहिती. हा येणार म्हणजे नक्की त्यांनी येणार. महापूर असू दे किंवा काही असू दे, यंत्रमाग कामगारांचे प्रश्न असू दे, प्रत्येक वेळी सगळ्यांना सपोर्ट करत आले. करणारे असतील तर विरोध करणारे, त्याच्याशिवाय काय हेच नसतंय. पण पर्याय नाही आता, मला तर वाटतंय वनवे आहे. आम्ही नाही म्हणलं तर लहानाचं मोठं इचलकरंजीतच झाले, त्यामुळे त्यांना आम्ही जरा ओळखतोय चांगलं. पहिल्यापासून सत्तेत आहे, राजकारणीच घराणं आहे त्यांचं. आणि इचलकरंजी जेव्हा जेव्हा संकटात असत्या त्यावेळेला त्यांचा फुल सपोर्ट असतो सगळ्यांना. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. दर्शको नमस्ते, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. विधानसभेचं ढोल आणि मुद्द्याचं बोल या केके न्यूजच्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आज इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील आढावा घेत आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत असताना मी पोहोचलेलो आहे इचलकरंजी शहरातील मलावदे चौकात. आज आपण या चौकातील जो हा परिसर आहे इथल्या नागरिकांची आज आपण या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती संवाद साधणार आहोत. कोण आहे इथल्या जनतेच्या मनातला नेमका आमदार, काय आहे तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया, त्यांच्या भागाचा विकास झाला का, विद्यमान आमदारांच्या विकास कामाबद्दल इथले लोक काय सांगतात, या अनेक प्रश्नांच्या वरती आज आपण इथल्या मतदारांशी चर्चा करूया. बघूया काय म्हणतात इथले लोक. मामा नमस्कार. इथे इचलकरंजीचे बर, काय आता निवडणुका सुरू झाल्यात विधानसभेच्या, काय वाटतं कुणाचा जोर आहे इकडं? अजून तर काय आपल्याकडे कोण आलेलं नाहीये. आम्ही तर रोडवर बसतोय, काय सोयी सुविधा नाही, कोण आलेलं नाहीये अजून. त्यामुळे जोर कोणाचा काय सांगता येत नाही. इकडे आता तुमच्याकडे राहुल आवाडे आणि मदन कारंडे असे दोन उमेदवार आहेत महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे. कोण बाजी मारला असं वाटतं? राहुल आवाडे. राहुल आवाडे का बरं वाटतं असं? इथे हिंदुत्व ज्यादा आहे ना गावात, त्यामुळे ते येतील. पण त्यांनी काय विकास कामं केलेत का? हो, आवाडे प्रकाशनाने केलेत ना विकास काम. कामावरती बाजू मारतील का इथे? आता कसं सांगणार, लोकांच्या मनात काय आहे ते आम्हाला कसं कळणार. तुमच्या मनातला आमदार कोण? आमच्या मनातला आमदार राहुल आवाडे. राहुल आवाडे. का बरं असं का वाटतं? वाटतंय आता सर्वसामान्य जनतेचं वाटतंय, लाडकी बहीण काय काय करायलेत की ते, तर आम्हाला काही नाही अजून. लाडक्या बहिणीमुळे खुश आहेत सगळे लेडीज तर खुश आहेत. निवडणुका आता सुरू झाल्या आमदारकीच्या, काय आहे कुणाचा जोर आहे इथं? अहो दादा, मी असं कसं सांगू कुणाचा जोर आहे असं कसं मी सांगणार, सांगा बघूया. आता जोर इथं हाय सगळ्यांचाच, पण आता माहिती तर मी देणार, पण नाही असं नाही. पण मी बोलतोय त्यांच्याजवळ हाय, गेलो त्यांच्याजवळ, मी बघतोय इथं बसतोय, पण जोर असं नाही, सगळ्यांचा जोर हाय, नाही असं नाही. बाजी कोण मारणार? सगळ्यांचंच असते, भाजी बी हाय आणि हे पण हाय, नाही असं नाही आहे. कोण असावा आमदार इचलकरंजीचा? इचलकरंजीचा आमदार म्हटलं तर हे पण आहे काय इकडे आवाडे साहेब आहे ना, माहिती आहे ना काही नाही आहे माहिती. हा येणार म्हणजे नक्की त्यांनी येणारच असं माझं मत आहे. होय, हा येणार. का वाटतं म्हणजे तसं हलकट तसंच आहे, तसं काय नाही. मी त्यांच्या घरातच असतो सारखं, पण आता नाही घरी, पहिला होतो. पण हाय हाय चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. आवाडे साहेबांनी चांगलं काम केलेलं आहे. मी आहे 8 वाजता होतो तोपर्यंत त्यांच्या घरातच आहे, पण त्यांनी एकदम सगळ्यांचं चांगलं केलं. होय, म्हातार माणसाचं चांगलं केलंय, सगळ्या महाराष्ट्राचं चांगलं केलं, देशाचं चांगलं केलं, इचलकरंजीत पण चांगलं केलं. मी पुन्हा सुद्धा वाईट म्हणणार नाही, पण माझं तिथं सगळी माझी मुलं मोठी झाली. आता बोलला ना तो पोरगा, बोलला का नाही, आवारे पहिला साहेब खंजीर पुसत होतं, पण आता मंत्री झालं.
रानात काम केलेलं आहे त्यांनी, ते पण मी सांगतो माझ्या संग केलेलं आहे. बैल होती त्यांची, पण आता त्यांनी येणार म्हणजे येणार आणि कुणी वाईट मांडून घ्यायचं नाही. सगळी जण चांगलीच आहेत, सगळ्यांनी चांगले येणार. होय मतदार आहे की नाही? आहे की बर काय आहे? इकडे कोणाचा जोर दिसतोय इचलकरंजीला? इकडं. लाडक्या बहिणीचा हा एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे का बरं? आता बहिणींसाठी भरपूर योजना त्यांनी हे केल्यात ना आता, बर त्यामुळे कोण आहे उमेदवार महिलांसाठी भरपूर त्यांनी म्हणजे योजना वगैरे राबवल्यात. महिला सगळ्या खुश आहेत. बर आवड्यांचाच राहायच की कोणाचा? आवड्यांचा आहे जास्त आवडीचा जोर वाटतोय. आवड्यांचं वाटतं परत तिथं मदन कारंडे बी वाटतात बर पारड कोणाचा जोर वाटतोय? ते काय असं कसं काय सांगता येणार नाही. बर काय कशी होईल हो निवडणूक? दुरंगी लढत आहे, एकीकडे आवाडे दुसरीकडे मदन कारंडे, कशी होईल लढत? ते काय आता सांगू शकत नाही. हं? ते काय सांगू शकत नाही आता. सांगू शकत नाही का बरं? तर इचलकरंजीचा विकास झालाय का? झालाय सोडा विकास झाला. इचलकरंजीचं अजून वातावरण चालू व्हायचं आहे. वातावरण चालू आहे. होय अजून काय चालू झालं नाही. झालं की आता महायुती दिवाळी लोकांची संपायची आहे ना अजून. महायुती महाविकास आघाडी अशी लढत आहे. होय महायुती महाविकास आघाडी अशी लढत आहे, दुरंगी लढत आहे प्रामुख्यानं. दुरंगी लढत आहे. ते काय होतंय बघायला पाहिजे. अजून तर काय म्हणजे असा जोरात प्रचार नाही कुठं. बर. आता जे उमेदवार आहेत त्यात पारड कोणाचा जोर वाटतंय? नाही सगळं समान तुल्यबळ आहेत सगळे. होय होय कशी होणार लढत? हा लढत कशी होणार? काय आहे झाली तर म्हणजे दोन मध्येच होणार आहे. मदन कारंडे आणि आवाडे. हे तिसरा आहे तो काय ते मागं पडणार. काय वाटतं कोण वाटतं मारेल पाहिजे? तसं काय सांगता येत नाही. हे कसं आहे निवडणुकीचं वारं काय सांगता इचलकरंजीचा सगळा विकास झाला का? विकास तर चालूच आहे सगळीकडे. त्याचं काय विकास चालू आहे. तुमच्या मनातला आमदार कोण? तसं आता मी काय ते बदलणार गेलं तर समजणार. निवडणूक विधानसभेच्या निवडणुका सुरू झाल्या. इचलकरंजीला वातावरण तापायला लागलंय. काय कोणा जोर आहे इकडे? आवडे आवडेंचा जोर आहे. आवडे पण आहे आपलं मदन कारडेंचं पण दोघांचा पण जोर आहे. कशी होणार लढत? दुरंगी दुरंगी बाजी कोण मारणार? आवडे आवडे का बरं? काय कारण आहे? हा पहिल्यापासून त्यांचं हे ना त्यामुळे काय पहिल्यापासून? पहिल्यापासून म्हणजे पहिल्यापासून आमदार वगैरे जे आहेत निवडून आलेले आहेत बर 3-4 वेळा. बर. त्यामुळे विकास कामं सगळी झाली का इचलकरंजी? झाल्यात बऱ्यापैकी. बर मग काय हो जनता यंदा आवाड्यांना संधी देणार का परिवर्तन करणार? काय सांगता येणार नाही. बरं. तरी तुमच्या मनातला आमदार आवडे काय आता विधानसभेच्या निवडणुका इचलकरंजीला वातावरण तापायला लागले. कोणाचा जोर आहे इकडं? तरी बघण्यावर असं वाटतंय राहुल आवाडे इथलं असं वाटतं. वाटतंय का बरं? काय कारण आहे? अण्णांच्याकडे मनुष्यबळ भरपूर आहे आणि त्यांच्याकडं अनुभवही भरपूर आहे आणि तिने कार्यकर भरपूर त्यांनी भोगलात. कसं काय करायचं काय नाही करायचं त्यांना ते प्रत्येक गोष्टीचा अनुभव आहे त्यात. आणि इचलकरंजीमध्ये आपलं जो यंत्रमाग सोसायटीचं त्यांच्याकडं भरपूर ते यंत्रणा आहे, लोक आहेत, जुनी लोक भरपूर आहेत त्यांच्याजवळ, त्यामुळे जरा ताकद भरपूर लागली. आणि मदन कारंडे साहेब कसे आहेत अजून त्यांना कुठल्या गोष्टीचा जास्त अनुभव नाही. अजून त्यांनी नेतृत्व म्हणजे तिने सांगितलं हिनी सांगितलं यावर त्यांचं चाललं. विकास कामं सगळी झाली का इचलकरंजीतली? विकास कामं कसं आहे अण्णांच्या म्हणजे हे थोडी झाल्यात नाही असं नाही, थोडी झाल्यात बरे अजून व्हायच्यात. म्हणजे त्यांच्या म्हणजे अण्णांच्या मार्फत बरेच संस्था त्यांनी पोरं बी घेतल्यात लावल्यात त्यांच्या. आणि तसं म्हणायचं तसं म्हणावं तसं लावले नाहीत नोकऱ्या तसं यायच्या. आता लोक म्हणतात की आता बदल पाहिजे, यंदा नवीन चेअरला संधी द्यायचं असं लोकांचं म्हणणं आहे. लोक म्हणायला लागले, काय सांगाल? बदल पाहिजे सोडा नाही असं नाही, तर एक दिशा आणि अनुभवावरनं तुम्हाला यंदा बाजी कुणाची? अंदाबाजी बहुतेक आवड अन्नच करतील असं वाटतंय. काय सांगाल मावशी? काय वाटतं? काय बोलणार काय कुणाचा मला जोर आहे इचलकरंजीला? इचलकरंजीला कुणाचा जोर आहे? जोर हे राहुल आवडे राहुल आवडेंचा. काय कारण आहे बरं? त्यांचं काय वाटतं असं? काय जरा सोयीदार केल्या, जरा पाण्याबद्दल ते काय विषय मिटिंग काय काय लई झालंय. आमच्या गल्लीत मिटिंग झाली आहे वेताळपेठ मध्ये. येत्यात वेताळाचं मंदिर आहे तिथं कार्यक्रम काय बी झालं की येत्यात लगेच बरं बरं बरं. येत्यात.
परवा पण आलते रात्री. काय नाही सगळं विचारपूस करतात. काय चांगलं आहे येतात निवडून केली. हो मग काय पण लोक म्हणतात की आता इचलकरंजी विकास कामं बरीचशी राहिलेली आहेत, त्यांनी काही केलेलं नाही, त्यांचा बदल पाहिजे म्हणतात. हो म्हणणार की जरा एवढे दिवस गप होते ना त्यांनी. ते कवा आयजीएम त्यांनी सुधारणी केली तेव्हापासून जरा लई प्रचार आहे, त्यांचं नाव पण आहे. काय चांगलं आहे. काय निवडणूक काय म्हणते यंदा इचलकरंजीत? काय वारं कुणाचं आहे? वारा आता काय बघूया. आता काय वाटतंय कुणाच जोर आहे इकडे? काय बहुतेक बीजेपी दिसते. बीजेपीचा काय वाटतं असं? काय योजना भरपूर त्यांनी हे केलेलं आहे, त्यामुळं बहुतेक मला तर तसं वाटते. कोण आहे तिकडे उमेदवार? राहुल आवाडे. पण इकडे आता महाविकास आघाडीकडून मदन कारंडे पण त्यांच्या विरोधामध्ये उभे आहेत. कशी होणार लढत? काय त्यांच्यात काय पारडं कुणा जड आहे? काय मला काय तेवढं काय त्यातलं काय तुमच्या मनातला आमदार कोण? बघूया आता काय घासाघाशी होईल असं वाटतंय मला. घासाघाशी होणार. आपला विजय कोण खेचणार आहे? विजय आता काय बघूया. आता काय शक्यतो बीजेपी दिसते असं वाटतंय, कारण पाठिंबा भरपूर आहे. बीजेपीच्या कामावर किती लोक नाराज दिसतात, महागाई वाढवली म्हणतात भरपूर. नाराज दिसतात काही लोक. बीजेपी चांगलं काम करायला म्हणतात. विधानसभेच्या निवडणुकीचं वारं तापायला लागले, वातावरण तापायला लागले. कुणाच जोर आहे तुझ्या मतदारसंघात? आमच्या मतदारसंघात आता मदनराव कारंडे आणि प्रकाश अण्णा आवाडे यांचं चालू आहे. दुरंगी लढत. त्याच्यात पारडं कुणाच जड वाढतं? पारडे जड काय आता अवघड आहे सांगायचं. पारडे जड अवघड आहे सांगायचं. कशी लढत होणार? कोण बाजी मारणार? बाजी जरा काय तर बदल हवाय म्हणून कारंडे साहेबांचं जरा नाव आहे. बघूया त्यात ना आता काय होतं. शेवटी जनमानसाचं मत आहे. काय सांगाल मामा? काय वातावरण आहे? कुणाचा जोर वाढतोय? 50-50. 50-50 माझी कोण मारणार? काय पण होऊ शकते. काय पण होऊ शकते. भागातली विकास कामं झाली काय? हा व्हायला आलेत की. व्हायला आलेत विकास काम. विद्यमान आमदारांच्या कामाबद्दल काय सांगा? आहे बऱ्यापैकी. चांगलं आहे. मग काय जनता काय परिवर्तन करणार का विद्यमान आमदार? काय सांगू शकत नाही. काय सांगू शकत नाही. 50-50 तेच बोलतोय मी. बरं निवडणुकीचं वारा इकडे तापायला लागले, जोर वाढायला लागलाय, प्रचार वाढायला लागलाय. कुणा जोर आहे इकडे? तसं अजून तर काय नक्की सांगता येत नाही, पण दोघात तर फाईट आहे. कोणाकोणाच्या? आवाडे यांना आणि मदन कारंडे साहेबांच्या. फाईट आहे. कशी लढत होईल मग? काय पारडं कुणा जड वाढतं? आता तरी दोघांचं जड असं आहे, पण काय शेवटच्या टप्प्यात काय वारं फिरलं काय सांगता येत नाही. कोण बाजी मारणार वाटतं? काय होईल? जरा हे अण्णासाहेबच जरा फार्मात असल्यावर आहेत. आवाडे अण्णा काय वाटतंय? त्यांनी येतील असं वाटतंय. का बरं? त्यांचं पहिल्यापासून त्यांचं सगळं संस्था हे त्यांनी पहिल्यापासून आहेत ना. म्हणजे त्यांचे वडील 2-3 वेळा आमदार झालेले आहेत, मंत्री झालेले आहेत, त्यामुळे त्यांचं जरा जोर जास्त. विकास कामं झाली का सगळी? तसं थोडीफार होणार, थोडीफार राहणारच. असं कंपल्सरी काय सगळं होऊ शकत नाही. आणि कुठलाही नेता जरी आला तरी काय सगळं कामं आपली करून देत नाही. थोडंफार हे राहीतच असते माग. त्या पद्धतीने जरा हाय म्हणाय, बऱ्यापैकी हाय म्हणाय. झाला बाजार झाला. वारं कोणाला निवडणुकीला आता? आवाडे साहेब. आवडत पण का बरं? काय झालं का असं वाटतंय? आता आवाडे साहेब भाजपमध्ये गेल्यामुळं दुसरा पर्याय राहिलेला नाही. आवाडे साहेबांचे पण मत आवाडेंनाच आहेत, भाजपचे मत पण भाजपलाच आहेत. आणि आता सध्या भाजपांचं काम चांगलं चालू आहे. विरोध करणारे असतील तर विरोध करणारे, त्याच्याशिवाय काय हेच नसतंय. पण पर्याय नाही आता. मला तर वाटतंय वनवे आहे. पण इकडं भाजप सरकारच्या कामावरती लोक नाराज आहेत, महागाई वाढवली असं म्हणतात. ज्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा पण लोक असंच म्हणत होते आणि भाजपला निवडून दिले. आता भाजपचं सरकार आहे तर लोक सरकार कोणाचंही येऊ दे हे प्रश्न कधी थांबणार नाही आहेत. ह्याला पर्याय नाही आहे. पण शेवटी आपणच ठरवायला पाहिजे की काय करायचं आणि काय नाही. कोणाचंही सरकार येऊ दे
महागाई कधी थांबणार नाही, ते वाढतच जाणार. काय यंदा इचलकरंजीत बदल होणार का काय? बदल होईल यावेळेस, काय बदल, कसा बदल होणार? कारण आता इतक्या वर्ष आता आवाडे साहेब आमदार राहत होते, आता त्यांचा मुलगा तर काय वाद नाहीये, ते तर येणार. बघा तिने काय तर नवीन परिवर्तन केलं तर केलं. इचलकरंजी. आता निवडणुका सुरू झाल्या आमदारकीच्या, काय वाटतं इकडं कशा पद्धतीचं लढत होणार, कुणाचं वार इकडे जोरात आहे? इथं आता राहुल आवाडे साहेबांचं जरा वर्चस्व वाटायला लागलंय आम्हाला. का बरं? मी पहिल्यापासून सत्तेत आहे, राजकारणीच घराणं आहे त्यांचं. आणि इचलकरंजी जेव्हा जेव्हा संकटात असत्या त्यावेळेला त्यांचा फुल सपोर्ट असतो सगळ्यांना. महापूर असू दे किंवा काही असू दे, यंत्रमाग कामगारांचा प्रश्न असू दे, त्यांनी प्रत्येक वेळी सगळ्यांना सपोर्ट करत आलं, त्यांचं करतात, त्यामुळे त्यांचंच असेल असं वाटतं. पण विकास कामं कशी आहेत, बरी आहेत, बरे आहेत. लोक त्यांची विकास कामं काय नाही म्हणतात, त्यांचा संपर्क पण नाही म्हणतात लोकांच्या बरोबर. नाही नाही तसं नाही आहे, त्यांचा संपर्क आहे. त्यांच्या मिसेस परत प्रकाश आवाडे यांना सगळ्यांचा आहे, फुल सपोर्ट आहे सगळ्यांना. कोण बाजी मारणार? आवाडे साहेबच. पण विरोधात मदन करंडे आहेत की आता, ते पण आता ताकदीने भेटणार त्यांच्याबरोबर. पण त्यांचं बी एवढं असं काही इथं असं वर्चस्व नाही वाटत आहे मला. आम्ही नाही म्हणलं तर लहानाचं मोठं इचलकरंजीतच झालं, त्यामुळे त्यांना आम्ही जरा ओळखतोय चांगल्या पद्धतीने. कुठल्या उमेदवाराची हवा आहे? नाही नाही, मी तर सांगू शकत नाही. काय सगळ्यांची दोघांची पण हे चालू आहे, नाही प्रचार मोठा जोरात चालू आहे दोघांचा. वारं कुणाचं आहे? नाही तसं पण सांगू शकत येत नाही, तर दोघं पण अगदी तयारीत चालू आहे. इचलकरंजी विधानसभेचं वातावरण तापायला लागले, काय कुणाची हवा इकडं? राहुल साहेबांचं. आवडे साहेब हा, राहुल. काय वाटते बरं, असं काय कारण आहे? त्यांचं लोकमत चांगलं आहे, त्यांचं काम पण आहे तशा हिशोबाने. मग लोक एकदा त्यांना स्वीकारणार काय, बदल म्हणून नव्या चेहऱ्याला संधी देणार? बदल म्हणून कोणाला संधी देणार, म्हणजे इथं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला संधी देतील का परत बदल म्हणून राहुल आवडेंना स्वीकारणार? राहुल आवाड्यांना. का बरं, असं काय त्यांचं काय एवढं आहे, काय एवढं त्यांचं काय म्हणजे? त्यांचे कसं लोकमत वगैरे कामाचे नाहीत ना, संपर्क नाही म्हणतात की लोकांचा, त्यांचा संपर्क नाही म्हणतात. त्यांचं काय प्रत्येक जण प्रत्येक हिशोबाने बोलणार. माझी कोण मारणार मग? राहुल साहेब. या बोला, काय वाटतं कुठलं गाव? इचलकरंजी. काय आता विधानसभेच्या निवडणुका चालू झाल्या, इचलकरंजीतली परिस्थिती आणि इचलकरंजीचं चित्र सध्या कशा पद्धतीचं आहे? आवाडे यांना असते तर जरा विषय वेगळा असता, त्यांचा मुलगा असल्यामुळं त्यांचा जनसंपर्क जरा कमी आहे, पण काय जनमत काय होईल सांगता येत नाही. पुढे बघू आता काय. दोन तुल्यबळ उमेदवारांची लढत होते, एकीकडे महाविकास आघाडीचे मदन करंडे आणि दुसरीकडे महायुतीचे राहुल आवाडे. पारडे कुणाचं जड वाटतं? तरी पण जनमत जरा आव्हानाचं आहे, राहुल आवाड्यांचा. शेंगदाणे. बर, काय आता कुणाचा जोर आहे इकडे निवडणुकीला इचलकरंजीला? इथं आहे आता नवीन उभा राहिला बघाय, काय मदन करंडे त्याला जोर आहे, कारण का त्यानं बरेचशा लोकांचं चांगलं केलं आहे, पहिल्यांदाच उभा राहतोय तो. काय नाही, निवांत आहे. हो निवांत. काय इचलकरंजीला जोर कोणाचा आहे? जोर मदन करंडे. मदन करंडेंचा. काय वाटतंय बरं असं? आणि महाविकास आम्ही कट्टर महाविकास कडे जाय काय महाविकास आघाडी. कसा मदन करंडेचा संपर्क लोकांच्या बरोबर? चांगला आहे, एक नंबर आहे. विकास कामं काय झाली नाही त्यांच्या मागे? विकास कामे सत्ता नसताना पण त्यांनी भरपूर केले. हो हो. बरं, मग काय भाजी कोणाची यंदा? भाजी मदन करंडे. बर, काय इकडं आता निवडणुका चालू झाल्या विधानसभेच्या, कोणाचा जोर वाटतो इकडं? हा कोणाची वाटते इचलकरंजीला? काय सगळ्यांची जोर आहे, काय सगळ्यांचा आहे. पारडं कोणाचा जोर वाटतो? काय सगळ्यांची चालू आहे, सगळ्यांचं पारडं जोड आहे. कोण बाजी मारणार? भाजी काय बघायचं त्या दिवसात कोण मारला असं वाटतं बाजी? काय दोघं पण आहेत बऱ्यापैकी. बाजी एकटाच गोंधळ मारणार आहे, कोण मारला असं वाटतं? काय घासाघाशी होणार त्याच्यात. असं कशी होणार, बाजी कोण मारला असं वाटतं? मग काय दोन्हीकडनं आहे, दोन्हीकडनं चालूच आहे, त्यामुळे काय तुमच्या मनात आमदार कोण बघायचं त्याच वेळेस. त्याच वेळेला पाहिजे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा